देवी माऊली तुझं ऐसी नाही कोणी त्रिभुवनी। जीवन जरी हे भरले आहे व्याधी उपाधींनी, प्रसन्न परी तू होता सारे भय जाते पळूनी। छंद मनाला तुझा लाभला आम्ही करीतो धावा, अखंड शाश्वत प्रेम सुखाचा दे आम्हा ठेवा। अन्न वस्त्र दे वैभव सारे सुख भोग ही नाना, भक्तजन हे करी प्रार्थना वंदुनी तव चरणा। श्रीदेवी माऊली नमो नमः नमो नमः। भगवान परशुरामाने समुद्र हटवून निर्माण केलेली ही निसर्गरम्य भूमी म्हणजे कोकण। सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेला हा भाग आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये सुद्धा संपन्न आहे। अनेक देवी देवतांची आद्यस्थान असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि याच देवी देवतांच्या साधू संतांच्या भूमीमध्ये आपण वावरतो। आजही त्यांनी घालून दिलेल्या रूढी परंपरा जपतो मानतो, ही आपल्या सिंधुदुर्गची संस्कृती। आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष मालिकेत सावंतवाडी तालुक्यातील तळवणी गावाचे श्रद्धास्थान असलेले जागृत नवसाला पावणारे देवस्थान स्वयंभू श्री माऊली देवीचा महिमा सांगणारी आख्यायिका श्री माऊली देवी मंदिराच्या पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलशारोहण सोहळ्याचे औचित्य साधून केलेली विशेष चित्रफीत पाहणार आहोत। तळवणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील सुखी समृद्ध एक आदर्शवत असं गाव। माडा पोपळींच्या बागा, आंब्याच्या बागा आणि प्राचीन मंदिरांमुळे या गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे। सुमारे 3000 एवढी लोकसंख्या असणारं सावंतवाडी तालुक्यातील तळवणे हे गाव मळगाव रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर व सावंतवाडी आरोस मार्गे आरोंदा या मार्गावर वसलेलं आहे। विशेष म्हणजे सांगायला गेलं तर गावाला शहरीकरणाचा दर्जा प्राप्त झाला असून सावंतवाडी तालुक्यातील सर्व सुख सुविधांयुक्त असं हे गाव आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात तळवणे गावचं नाव नेहमीच अग्रेसर राहिलं आहे। तसेच गावात संपूर्ण गावचे गुरु श्री महंत परशुराम भारती महाराज संजीवन समाधी मठ या गावात असून या गावातील लोक हे श्री महंत परशुराम भारती महाराजांना आपले गुरु मानतात। असंख्य भक्तगण लांब लांबून या ठिकाणी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात। गावच्या मध्यभागी माऊलीचे टेम या ठिकाणी ग्रामदैवत श्री माऊली देवीचे आद्यस्थान असल्याने गावात चैतन्य पाहावयास मिळते। श्रीदेवी माऊली रवळनाथ हे पंचायतन व 12-5 राठीचे देवस्थान असून श्रीदेवी माऊली हे पंचायतनातील प्रमुख ग्रामदैवत आहे। श्रीदेवी माऊली देवस्थान फार पुरातन आहे। 2023 मध्ये देवीच्या कौल प्रसादाने समस्त गावकर व मानकरी व गावातील रयत पिलगी यांनी नवीन मंदिर उभारण्याचा संकल्प केला व साधारणतः 14 फेब्रुवारी 2023 रोजीपासून नवीन मंदिर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली। 2023 ते 2026 या कालावधीत मंदिर उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चाची आर्थिक जोडणी करण्यात आली। मंदिर उभारणी संदर्भात नियोजन करण्यात आली। यावेळी श्रीदेवी माऊलीच्या सर्व भाविकांनी सढळ हस्ते देणगी स्वरूपात सहकार्य केले। लोकसहभागातून 2026 साली मंदिर उभारण्याचे काम पूर्णत्वास आले। समस्त तळवणे गावच्या मानकरी, गावकरी, देवस्थान समिती व समस्त भाविक भक्तगण यांचे स्वप्न पूर्णत्वास आले। मंदिराच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यावर देवीच्या कौल प्रसादाने 18 एप्रिल ते 24 एप्रिल 2026 या कालावधीत पुनः प्राण प्रतिष्ठापना व शिखर कलशारोहण सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। श्री माऊली देवीकडे पटकुळीच्या फुलांच्या कळीचा वापर करून कौल प्रसाद घेतला जातो। देवीच्या कौलानुसार तसेच अवसारी कौलानुसार तळवणे गावातील देवस्थानच्या विविध रूढी, धार्मिक कार्यक्रम चालतात। या श्रीदेवी माऊली मर्यादेचे देवस्थान असे म्हटले जाते।
श्रीदेवी माऊली देवस्थान हे जागृत देवस्थान असून देवी नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, माहेरवाशिणींची आई अशी तिची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. श्रीदेवी माऊलीचा महिमा अगाध आहे. श्रीदेवी माऊलीचे स्वरूप अत्यंत सोज्वळ, जाज्वल्य, सात्विक आणि सोहळं असून इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल आदर आहे. देवी माऊली सर्वांना सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून अभय देणारी आहे. या देवीच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटली आहेत, इच्छित मनोरथ पूर्ण झाली आहेत. त्यामुळे 12ही महिने इथे दर्शनासाठी वर्दळ पाहावयास मिळते. श्रीदेवी माऊलीचे जुने मंदिर हे लाकडी, कौलारू, मातीचे होते. परंतु आताचे मंदिर इतिहासकालीन मंदिराची रचना तशीच ठेवून भव्य दिव्य असे उभारण्यात आले आहे. सुंदर कोरीव काम करून, दगडी बांधकाम करून मंदिराची रचना मुख्य गाभारा, मुंगसाळी, सभामंडप अशी करण्यात आली आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला मंदिराची शोभा वाढवणारी तुळशी वृंदावन आहे. गावच्या मधोमध हे मंदिर असल्याने गावाच्या सौंदर्यात या मंदिराचा मोठा वाटा आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं. तसेच मंदिरासोबत मंदिर परिसर देखील अगदी स्वच्छ व सुंदर ठेवण्यात आला आहे. असं वाटतं तासनतास तिथेच बसून राहावं. हे अतिशय जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाला भेट देण्यासाठी मुंबई, पुणे, शेजारील राज्यातील गोवा, कर्नाटक, जिल्हा परजिल्ह्यातील लाखो भाविक या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी येतात. स्वयंभू श्रीदेवी माऊली देवस्थान हे गावचं ग्रामदैवत असून त्यानंतर श्रीदेव रवळनाथ हे देखील पंचायतनातील महत्त्वाचे देवस्थान आहे. श्रीदेवी माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू श्री माऊली देवीसोबत श्रीदेव वस, श्रीदेव पूर्वस व इतर परिवार देवतांची पाषाणे आहेत. त्याचबरोबर मंदिराच्या समोर श्रीदेव पूर्वेचा म्हारिंगण, श्रीदेव न्हावीवस, श्रीदेव मेस्त्रीवस, श्रीदेव नितकारी, श्रीदेव ओवळीवरचा राष्ट्रोळी, श्रीदेव इसवटी ब्राह्मण, श्रीदेव भाच्यांचा वस, श्रीदेव मडवळ वस या देवता पाषाणी स्वरूपात स्थित आहेत. माऊली मंदिराच्या उजव्या बाजूला श्रीदेव परबवस मंदिर, माऊली मंदिराच्या डाव्या बाजूला श्री महादेव मंदिर असून मंदिराच्या गाभाऱ्यात श्री महादेव पिंडीच्या स्वरूपात स्थित आहेत. महादेव मंदिरामध्ये श्री गणेश व श्री महादेवाचं वाहन नंदी पाषाणी स्वरूपात स्थित आहेत. माऊली मंदिरापासून 100 मीटर अंतरावर श्रीदेव म्हारिंगण दांडेकर मंदिर असून हे देखील जागृत देवस्थान आहे. त्याचबरोबर माऊली मंदिराकडून 500 मीटर अंतरावर श्रीदेव रवळनाथ मंदिर असून श्रीदेव रवळनाथ मंदिर गाभाऱ्यात त्या देवतेची परिवार देवता पाषाणी स्वरूपात स्थित आहेत. श्री रवळनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला श्रीदेव वेताळ मंदिर तर डाव्या बाजूला श्री घोटना देवी, श्री नितकारी देवाची छोटी घुमटी तसेच श्री रवळनाथ मंदिराच्या समोर डाव्या बाजूला दीपस्तंभ व तुळशी वृंदावन असून श्रीदेव काळा देवचार देवतेची छोटी घुमटी आहे. श्री रवळनाथ मंदिरापासून 100 मीटर अंतरावर श्री कुलदेवतेचं मंदिर आहे. तसेच गावात संपूर्ण गावचे गुरु श्री महंत परशुराम भारती महाराज संजीवनी समाधी मठ आहे. तळवणे गावातील सर्व प्रमुख मानकरी, ग्रामस्थ, भक्तगण यांच्या सहकार्याने व देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती यांच्या सहकार्याने रूढी व परंपरेप्रमाणे गावातील सर्व देवस्थानचे कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे श्रीदेव मेळेकार, श्रीदेवी पावणाई, श्रीदेव भूतनाथ या देवतांच्या तरंग काठ्या या देवस्थानाकडे असून अवसारी देवतेचा आशीर्वाद घेऊन विविध धार्मिक उपक्रम साजरे केले जातात. श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थानामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये देवदीपवाळी, मार्गशीर्ष सप्तमीला जत्रोत्सव, नवरात्रोत्सव,
श्री महंत परशुराम भारती महाराज मठामध्ये 5 दिवसीय भंडारा उत्सव, 7 दिवसांचा शिमगोत्सव, गावस्वारी, रामनवमी असे उत्सव श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थानामध्ये मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरे केले जातात. प्रत्येक उत्सवाला देवीला साडी परिधान करून फुलांनी सजवलं जातं. तेव्हाचं ते देवीचं रूप डोळ्यांचं पारणं फिटेल असंच असतं. यंदा श्रीदेवी माऊली पंचायतन देवतांच्या पाषाणांची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना व शिखर कलशारोहण सोहळा साजरा करण्यात आला. या उत्सवाची तयारी आधी 5 महिन्यांपासून केली जात असल्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम, त्याचे आयोजन व नियोजन यात कोणत्याही अडचणी उद्भवल्या नाहीत. संपूर्ण सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करून मंडप व विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता. संपूर्ण परिसर गजबजून उठला होता. सगळीकडे आनंदाचं व प्रसन्न वातावरण होतं. सर्वप्रथम नवीन मूर्त्या अगदी वाजत गाजत मंदिरात आणण्यात आल्या आणि त्यानंतर वैशाख शुक्ल 1 शके 1948 शनिवार दिनांक 22 एप्रिल 2026 ते वैशाख शुक्ल 8 शके 1948 शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 या कालावधीत शिखर कलशारोहण सोहळा व पुन्हा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला पहिल्या दिवशी वैशाख शुक्ल 1 शके 1948 शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ब्राह्मणांकरवी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. सकाळी 8 वाजता यजमान देहशुद्धी, अंगभूत, पंचगणा होम, कुष्मांड होम, गणपती पूजन, पुण्यवचनादी, आचार्यवरण, शांती सुक्त जप, स्थल प्राकार शुद्धी, पार्थिव गणपती पूजन, प्रतिष्ठांगभूत देवता आवाहन पूजन, देवता जलाधिवास, दुपारी 2 वाजता नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम करण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी वैशाख शुक्ल 2 शके 1948 रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ब्राह्मणांकरवी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये सकाळी 8 वाजता स्थल प्राकार शुद्धी, आवाहित देवता पूजन, शांती होम, देवता स्नानविधी, अंगभूत गंगा पूजन, द्वादश कलशाभिषेक, देवता शय्याधिवास या धार्मिक विधी संपन्न झाल्यावर दुपारी नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद हे कार्यक्रम करण्यात आले. देवस्थानच्या वतीने याही दिवशी सायंकाळी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ब्राह्मणांकरवी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. सकाळी 8 वाजता स्थल प्राकार शुद्धी, आवाहित देवता पूजन, अग्निस्थापन, वास्तुग्रहयज्ञ, वास्तुस्थापन, प्रतिष्ठागभूत, प्रधान होमरंभ या धार्मिक विधी करून झाल्यावर दुपारी नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद इत्यादी कार्यक्रम करण्यात आले. सोहळ्याच्या 4थ्या दिवशी वैशाख शुक्ल 5 शके 1948 मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता स्थल प्राकार शुद्धी, आवाहित देवता पूजन, चंडी अनुष्ठान, अंगभूत देवता आवाहन पूजन, चंडी पाठ वाचन, प्रतिष्ठांगभूत हवन, नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद इत्यादी कार्यक्रम करण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. 5व्या दिवशी बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी वैशाख शुक्ल 6 शके 1948 रोजी सकाळी 8 वाजता स्थल प्राकार शुद्धी, आवाहित देवता पूजन, चंडी अनुष्ठान, अंगभूत देवता, प्रतिष्ठांगभूत हवन, तत्वहोम 12 वाजून 7 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर
मठाधिपती राजेंद्र भारती महाराज यांच्या शुभ हस्ते व संचारी देवतांच्या हस्ते शिखर कलशारोहण सोहळा साजरा करण्यात आला। हा सोहळा पिढ्यानपिढ्या बघायला मिळत नाही। खरंच ते लोक भाग्यवान आहेत ज्यांनी हा सोहळा अनुभवला, पाहिला। हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती। दुपारी नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद इत्यादी कार्यक्रम करण्यात आले। रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भव्य मिरवणुकीसह पालखी सवाद्य कुलमंदिरातून माऊली मंदिरात आणून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घालून पालखी सोहळा साजरा करण्यात आला। असंख्य भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला। 6व्या दिवशी गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी वैशाख शुक्ल 7 शके 1948 ला सकाळी 8 वाजता स्थल प्राकार शुद्धी, आवाहित देवता पूजन, उत्तरांग होम, सकाळी 10:25 शुभ मुहूर्तावर श्रीदेवी माऊली पंचायतन परिवार देवतांची स्थापना करण्यात आली। यामध्ये 25 देवतांच्या पाषाणांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। त्यानंतर प्राणप्रतिष्ठापूर्वक महापूजा, पूजांग होम, क्षेत्रपाल बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, नैवेद्य, आरती, देवता प्रार्थना, आशीर्वाद ग्रहण, तीर्थप्रसाद व महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम करण्यात आले। सातव्या दिवशी शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी वैशाख शुक्ल 8 शके 1948 सायंकाळी 7 वाजता श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले। अबालवृद्धांनी सर्वांनीच या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता। वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत ही मिरवणूक काढण्यात आली होती। या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली। नमस्कार, मी विनोद गावडे आणि हे आमचे सर्व मानकरी देवस्थान कमिटी सदस्य। आमचं हे मंदिर, माऊली मंदिर हे स्वयंभू मंदिर आहे आणि फार पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प आम्ही 2023 साली केला आणि 2023 साली या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली। हे आज 2026 सालामध्ये आज हे मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे। सर्व काम गावकर मंडळींनी, गावातील इतर लोकांनी सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य करून हे मंदिर बांधलेलं आहे आणि या सर्व लोकांचं हातभार लागल्याशिवाय हे मंदिर उभं राहणार नव्हतं आणि त्यामुळे आज सर्वांच्या मी या मंदिरासाठी ज्या लोकांनी हातभार लावला, मंदिर उभारणीसाठी ज्या लोकांनी देणगी स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात ज्या लोकांनी काही मदत केली आहे त्या सर्वांचं मी या संपूर्ण देवस्थान कमिटी, गावकर मंडळी व गावातील इतर लोक जनता यांच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो। त्याचप्रमाणे आज हा 18 एप्रिलपासून आज 23 एप्रिलपर्यंत जो कार्यक्रम आम्ही जीर्णोद्धार कार्यक्रम आयोजित केला होता, त्या कार्यक्रमाला सर्व तळागाळातील सर्व लोकांनी, पाहुणे मंडळी, गावातील लोकांनी व इतर सर्व लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं, मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आमच्या देवस्थान कमिटी, गावकर मंडळी, गावातील इतर सर्व गावाच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो। चंद्रशेखर सातर्डेकर आहे। मी वेतोरे गावची रहिवासी आहे आणि या तळवणे गावची मी माहेरवाशीण आहे। दरवर्षी आम्ही जत्रोत्सवाला डिसेंबरमध्ये जो जत्रोत्सव होतो त्यावर्षी आम्ही दरवर्षी येतो। तसेच विविध वर्षभराचे विविध कार्यक्रम होतात त्यावेळी आम्ही नक्की यावर्षी येतो। आणि आता सध्या देवीचं कलशारोहण कार्यक्रम 18 एप्रिल ते 24 एप्रिल संपन्न होत आहे। त्यानिमित्त आम्ही माहेरवाडी या कार्यक्रमात सहभागी झालेलो आहोत। या देवीचं महिमा एवढा आहे की आम्ही आमच्या गावी असून सुद्धा एखादी अडीअडचणीच्या वेळी एखादं नाव घेतलं तरी ती देवी पावते। आम्ही कायम इथे येतो। वर्षा प्रकाश गावडे, मी या गावाची सून आहे आणि या गावाची ग्रामस्थ आहे। आज हा अभूतपूर्व सोहळा जो आज माऊली देवीचा होतोय त्याचा आम्ही आज साक्षीदार झालो। न भूतो न भविष्यातील असा हा अपूर्व सोहळा आज घडला आणि आमच्या डोळ्याने आम्ही आज पाहिलं आणि आमच्या डोळ्याची पारणी केली। कारण माझ्या ह्या देवीची महती अशी आहे, ज्या वेळी मी ह्या देवीला हाक मारते त्यावेळी ही देवी माझ्या मदतीला धावून येते
आणि आज हा सोहळा जो झालेला आहे आणि या सोहळ्यासाठी जे भक्तजन आज जमलेले आहेत आणि ज्या पुण्यात विश्वहून आज हे देऊळ झालेले आहे त्याची प्रचिती जर पाहिली या देवीचा महिमा खूप प्रसिद्धीचा आहे. अशा या माऊली चरणीला माझा सदशा जय माऊली. अशा प्रकारे संपूर्ण सोहळा भावपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा केला गेला. 7ही दिवस हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली. 7ही दिवस देवीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला. संपूर्ण उत्सवाला प्रत्येक दिवशी वारुळ रूपी स्वयंभू श्रीदेवी माऊलीला साडी परिधान करून फुलांनी सजवण्यात आलं होतं. तसेच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फळांची आरास देवी समोर करण्यात आली होती. शिखर कलशारोहण व मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहणं आणि अनुभवणं दुर्मिळच. ज्याला हा सोहळा पाहायला अनुभवायला मिळाला तो भाग्यवानच म्हणावा लागेल. प्रेक्षक हो, कोकणात नाना विविध सण उत्सवांच्या परंपरा आजही जपल्या जातात. पिढ्यानपिढी निघून जातात, पण पिढी जात चालत आलेल्या रूढी परंपरा काही बदलत नाहीत. तळवणे गावातील देवस्थाने जागृत आहेत. प्रत्येक देवतेचा महिमा अगाध आहे. या गावातील देवतांची मंदिरे सुंदर व सुबक स्वरूपात उभारण्यात आली आहेत. गावातील प्रत्येक विकासात्मक तसेच धार्मिक उपक्रम एकजुटीने राबवले जातात. त्यामुळे गावाची महती वाढत आहे. खरोखरच 12-5 राठीच्या देवस्थानांची स्वयंशिस्तीची, स्वयंपूर्णतेची, सर्व घटकांना एका समान धाग्यात एकत्र ठेवणाऱ्या सार्वभौमत्वाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. अशा या उत्सवांची परंपरा जपणाऱ्या तळवणे गावातील श्रीदेवी माऊली श्रीदेव रवळनाथ देवस्थानाला तुम्ही नक्की भेट द्या.